नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. दापोली शहरापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती चिरा मेडोस रिसॉर्ट आहे. एका वैज्ञानिकाने एक असं रिसॉर्ट केलं आहे की जे इको टुरिझम खऱ्या अर्थाने काय असतं ते आपल्याला दाखवेल. जसं एक कोस्टल ॲरोमा नावाचं त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये आणि ह्या इको टुरिझमच्या खऱ्या तुम्हाला कल्पना किंवा खरं काय असायला हवं इको टुरिझम हे दाखवणारं एका वैज्ञानिकाचं जे रिसॉर्ट आहे ना, त्या रिसॉर्टमधनं मी तुम्हाला त्यांनी स्वतः इन्व्हेंट केलेल्या काही पदार्थांची आणि अर्थातच कोकणातल्या मूळ मातीतल्या, कारण तुमची मातीबरोबर किती निष्ठा आहे त्यातनंच तर ह्या कल्पना सुचतात, तर त्याची तुम्हाला ओळख करून देणार आहे. माझा प्रयत्न आहे की कोकण घ्या, उत्तर महाराष्ट्र घ्या, मराठवाडा घ्या, विदर्भ घ्या किंवा पश्चिम महाराष्ट्र घ्या, या प्रत्येक ठिकाणची जी स्वतःची खाद्यसंस्कृती आहे त्या खाद्यसंस्कृतीची पण कुठलीही प्रिझर्वेटिव्ह नसलेली अशी पदार्थांची साखळीच तुम्हाला दाखवायची. त्यापैकी एक आहे की वेगळ्याच पद्धतीचा चहा की जो मोगऱ्यापासनं जो जास्वंदापासनं बनवलेला आहे, आणि कैरीचं पन्हं तर माहिती आहे आपल्याला, कैरीचं लोणचं, पण कैरीची भाजी आणि मग कोकणातले सगळे नॉनव्हेज पदार्थ ते तुम्हाला मी दाखवणार. चला, म्हणजे ह्या वास्तूमध्ये तुम्हाला डायनॉसॉरच्या काळातल्या अनेक वनस्पती पाहायला मिळतील. 40,000 कोटी वर्षापूर्वी वगैरे आलेल्या या पृथ्वीतलावरच्या वनस्पती पाहायला मिळतील. आणि मी का म्हणालो की मातीचं अधिष्ठान फार गरजेचं आहे. हल्ली काय होतं की अनेक रिसॉर्टमध्ये, हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जे काही खाता ना, त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रिझर्वेटिव्ह गोष्टी टाकलेल्या आहेत की आपण जे खातोय ते आपल्या खरंच शरीराला उपयोगाचं आहे का असा प्रश्न पडाला. आणि म्हणून मी त्या वैज्ञानिकाची तर तुम्हाला दीर्घ मुलाखत दाखवणारच आहे, पण एका वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातनं कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पर्यटन कसं बहरू शकतं, बहरायला हवं, आणि त्यासाठी ह्याच मातीतली माणसं इथं असायला हवीच, ह्याच मातीतल्या रेसिपीज ह्या तुम्हाला मी आजपासून दाखवणार आहे, ज्या ह्या रिसॉर्टमध्ये होत आहे. आनंद घ्या. मी प्रयत्न करत होतो की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती व्हावं. आनंद आहे. जवळपास 5 कोटी लोक आम्हाला महिन्याला बघत आहेत, आणि म्हणून मी पूर्ण पडताळणी करून जे काही तुम्हाला दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला विचाराल की इथं कसं जायचं. तर दापोलीपासून 7-8 किलोमीटर अंतरावरती हे जे चिरा मेडोस आहे, इको रिसॉर्ट म्हणतात ते त्याला, समोर नाव आहे म्हणून तिकडे मी पाहिलं. त्या इको रिसॉर्टमध्ये आजची शुभ सुरुवात आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? माझं नाव मनीषा. मनीषाताई. तुम्ही? माझं नाव श्रद्धा. श्रद्धा. हां. श्रद्धाताई. तुम्ही? माझं नाव तन्वी. सगळ्यांनी आपलं ड्रेस बीस सगळं तयार ठेवलंय. सो मनीषाताई आज मला कशा कशाच्या फुलाचा चहा पाजणार? मी जास्वंदीच्या फुलांचं जास्वंदी चहा आणि मोगऱ्याच्या फुलांचं मोगऱ्याचा चहा, आणि बस 2च आहेत. पण पिल्यानंतर पण पोटात असं हो. श्वास हे नाही ना, काय Energy- सुगंध energy- नाही ना पसरा. सुगंध नाही कुणी पसरत. कल्पना केली होती. आणि मी तुम्हाला म्हणालो तसं आजपासून पुढचे काही दिवस खरोखर कोकणाच्या मातीतले असे सगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. आनंद घ्या. आणि पुढे मी तुम्हाला सांगतो की त्या मातीचं अधिष्ठान शोधण्याचा माझा प्रयत्न आहे, ते करूया आपण. आता फुलं तर जमा केली आहेत. हो. हे मोगऱ्याची फुलं आहेत आणि ही ताजी मोगरा आहे आणि ही त्या वाळवलेली मोगरा आहे. ओके, म्हणजे आधी ताजी खुडायची आणि नंतर मग ती वाळवायची उन्हामध्ये आणि नंतर मग त्याचा चहा बनवायचा. किती दिवस वाळवायची ती? 4 दिवस वाळवलेली. बर. आणि हा काय? हे जास्वंदी, लाल बरोबर. जास्वंदीची फुलं आहेत, त्याच्यापासून आपण चहा बनवणार आहोत. आणि हा हे मध आहे त्याच्यासाठी, गोडपणासाठी म्हणजे असं त्याला साखर वगैरे नाही टाकायचं? साखर नाही टाकायची. चला सुरू करू आपण. ठीक. इथेच तुमच्या परिसरात असलेली ही ही जास्वंदीची मोगऱ्याची फुलं आहेत. बरं. म्हणजे 2 फुलांचा आपण आता चहा बनवतो. हो. बरं. कुठे शिकलात? आम्हाला आमच्या सरांनी बरं, सगळं चला. शिकवलंय. कारण ते वैज्ञानिक असल्यामुळं हां. त्यांना हे माहिती आहे ही की काय लाल घ्यायला. जास्वंदीची फुलं, त्याच्यावरती गरम पाणी ओतायचं. कोतलं. गरम पाणी ओतल्यानंतर त्याच्यामध्ये मध घालायचे 2 चमचे. आणि त्यानंतर लिंबू पिळायचं.
मग त्याला कलर येणार. आलाच की, जास्वंदीनं आपला कलर ह्या पाण्याला दिला. दिला. मधामुळं काय होतं आता याच्यात? मधामुळे गोडवा, म्हणजे आपल्याला शुगर टाकायची जरूरत नाही पडत. आणि नॅचरल म्हणजे आपल्या झाडांवरचीच मध आहे ती. बरं. आणि माशांना. मोगऱ्याचं काय करायचं? मोगऱ्याची पण तसंच चहा बनवायचे सर. सारखा तसाच? हा, तसंच करायचंय. आता मला एक सांगा, आपल्याकडे जे पर्यटक येतात साधारणपणे, एक कोकणातल्या दृष्टीने बोलतोय मी, हा. त्या पर्यटकांनी इथे आल्यानंतर खरं म्हणजे कोकणात काय बघायला पाहिजे? त्यांना इथले म्हणजे आपल्या ह्या शेतामध्येच पिकलेले भाजी वगैरे ते बघायचं आणि त्याच्यापासून काय काय वेगळे वेगळे खाता येईल किंवा चहा वगैरे. आम्हाला जसं- दाखवणार की नाही? हा, तुम्हाला दाखवणार दाखवणार ना? आम्ही. हा, दाखवणार. काही टाकायचं नाही प्रिझर्वेटिव्ह? काहीच नाही टाकणार. घरात चटण्या हो, सगळं सगळं इथेच तयार त्याचा केलेलं. रंग बघा. आणि गोडव्यासाठी त्यांनी मध टाकलेलं आहे. तसेच आता आपण मोगऱ्याचा पण चहा करून बघू. जेव्हा तुमच्या इथे आलेले लोक हे घेतात, काय प्रतिक्रिया असते त्यांची? सर ते म्हणतात की आता आम्ही एकदा येऊन गेले, आम्हाला खूप छान वाटले, आम्ही मी परत. बघू का पिऊ? हा, पिऊन बघा. आम्ही परत तुमच्याकडेच येऊ असं आम्हाला सांगूनच वा. जातात ते. आणि नेक्स्ट टाइम ते येतातच. जबरदस्त. आता इथे मात्र तुम्ही ताज्या फुलाचा केलेला नाही नाही, का? वाळवलेल्या फुलांना जास्ती म्हणजे टेस्ट येते. ताज्या फुलांचा मोगऱ्याचाच वास येईल बरं. म्हणून. बरं आहे, लोकांना मोगऱ्याच्या वासात बरोबर चहा प्यायला आनंद वाटेल ना. नाही, पण तो मग मोगऱ्याच्या वासाने चहा पिऊ नाही शकणार. बर त्याचा मग वास गेलेला आहे निघून आता. बर. तर आता तुम्ही मोगरा पुन्हा त्यात गरम पाणी टाकलं, मोगऱ्याची जी वाळवलेली फुलं आहेत ती टाकली, हा, त्याच्यामध्ये पुन्हा मध टाकला, हो. बरोबर. पण मध सुद्धा आपल्याच परिसरातला का तो विकत घ्यायचा आहे? नाही, आम्ही हे बाहेरून आणलंय, पण आपल्या इथे पण लागतंय. मधमाशांचे पोळे वगैरे झालेले आहेत, पण ती मध काढत नाही कारण की ते मग माशा तिथेच मध करतात आणि नंतर मग तिथून ते दुसऱ्या जागी उठून जातात. आता याचे आरोग्यदायी उपयोग काय आहेत, फायदे काय आहेत, त्याच्यामुळे काय होतं? फायदे म्हणजे सर, आता आपण साखर न खाल्ल्यामुळे आपली शुगर वगैरे कंट्रोल राहते. आणि नॅचरल म्हणजे ह्याच्याने काही त्रास नाही होणार आहे तुम्हाला. जसं आपण साखरची चहा पितो तसं काही नाही होणार आहे तुम्हाला. पूर्ण तुमचं म्हणजे हलका. बघा, ह्या चहाला जास्वंदानं त्याचा स्वतःचा रंग दिला आणि ह्या मोगऱ्याच्या चहाला त्या मोगऱ्यानं स्वतःचा रंग दिला. किती मिनिटामध्ये हा चहा तयार झालाय? अवघ्या मिनिटभरामध्ये. आता हे तर सगळं आपल्या घरातच आहे ना. तो जो फ्लेवर आहे, जो आर्टिफिशियली आपण तयार करतो, मला त्या व्यवसायाच्या दृष्टीनं मला काही त्यात वावगं नाही वाटत, पण हे तर निसर्गात सगळं उपलब्ध आहे, जे तुम्ही तुमच्या घरी करू शकता. खरोखर मोगऱ्याचा वास आहे. तुम्ही मोगऱ्याचा वास प्लस चहा आहे तो. छान. धन्यवाद सर. वाह. मग आता चटण्या कशा तयार करता तुम्ही घरी? चटणी आम्ही लाल चटणी, मिरची आणतो, बेडगी मिरची आणि तिखट तिखटवाली मिरची. ती उन्हात वाळवतो, नंतर त्याची देठं वगैरे मोडून त्याला बाहेर दळून आणतो. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे काय घालायचं आहे ना, ते अख्खे धणे वगैरे, बडीशोप, ते सगळं मिक्स करून भाजतो, उन्हात ठेवतो आणि भाजतो नंतर. आणि नंतर मग मिक्सरला फिरवतो. जे मसाले, गरम मसाले वगैरे आम्ही सगळे इथेच बनवतो. धना पावडर, जिरा पावडर, हे सगळं बाहेरनं काही नाही? बाहेरून काही नाही येणार आम्ही. सर, मी तुम्हाला हा फक्त वानगी दाखल तुमच्या सकाळची सुरुवात अशी चांगली सुवासिक वासासहित व्हावी म्हणून ह्या आपल्या सिरीजची सुरुवात अशी केली आहे. याच्यानंतर तुम्हाला खरोखर कोकणाच्या मातीतला प्रत्येक खाद्यपदार्थ कसा तयार होतो, कुठले इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असतात आणि तो कशा पद्धतीनं खरोखर तयार करायला पाहिजे ते सगळं तुम्हाला दाखवणार. थँक्यू, धन्यवाद. चला, चांगली सुरुवात वेलकम झाली. सर. धन्यवाद.